बोला मुलींनो. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट स्माइल द्या. तर मुलींनो, आज आपण पतंग आणि दोरा ही स्टोरी ऐकलेली आहे. तर तुम्हाला आवडली? व्हेरी गुड. घरी आई बाबांना सांगणार? ओके. तर मला सांगा ग्रीशा, आजच्या स्टोरीचं टायटल काय आहे? स्टोरीचं टायटल, नाव काय स्टोरीचं? पतंग दोरा. व्हेरी गुड. आपला पतंग कोण आहे? तर मुलींनो, आज आपण पतंग आणि दोरा ही स्टोरी ऐकलेली आहे. तर तुम्हाला आवडली? व्हेरी गुड. आफिया, पतंग आणि दोरा मधले तुझा रोल काय आहे? तू पतंग आहेस की दोरा? पतंग. पतंग. आणि दोरा कोण आहे? आई बाबा. व्हेरी गुड. अवनी, पतंग आणि दोरा मध्ये तू काय आहेस? पतंग. पतंग. ओके. दोरा कोण असतं? आई बाबा. व्हेरी गुड. आपल्यावर कंट्रोल कुणाचा असतो? आई बाबांचा. आफिया, तर अवनी, आज तू जॉईन झालीस, खूप छान वाटलं. मला सांग, पतंग आणि दोऱ्यामध्ये मुलगा बाबांना काय म्हणतो? बाबा, पतंग पतंग छान वडी उडतो, पण दोरा खाली 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 पतंगला खाली आणतोय. ओके. मध्यमा, बाबा काय उत्तर देतात? बाबा बोलतात की उदाहरण देतात ते की तर अवनी, बाबा त्याच्यावर उत्तर देतात की बाळा, जर आता मी तुला एक उदाहरण देऊन सांगतो की ते कसं होतं. त्यांनी दोरा तोडून टाकला. व्हेरी गुड. आणि तिची पतंग होती ना, ती इकडे तिकडे हलवून एका झाडात अटकली आणि ती फाटून. बरोबर. व्हेरी गुड. बर, म्हणजे तुमच्या आईबाबांनी जर तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, तुमच्या संस्कारांकडे दुर्लक्ष केलं, तर तुम्ही बाबा त्याच्यावर उत्तर तुमच्या आईबाबांनी जर त्या दोऱ्याप्रमाणे तुमची काळजी घेणं सोडून दिलं, म्हणजे दोरा तोडला,
तर तुम्हाला चांगले संस्कार मिळतील का? नाही. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही उंच पदावर जाणार, उंच उंच उडणार पतंगाप्रमाणे? नाही ना. म्हणून पतंगाला वर जाण्यासाठी दोरा कारणीभूत आहे, म्हणजे दोऱ्याचा कंट्रोल आहे. बरोबर. तुमच्या आईबाबांनी. तर मुलींनो, आज अभिनयातील नवरस आपण पाहिलेले आहेत आणि नवरसामधील तुम्हाला नवरस कोणते आहेत ते सांगितलं. तर हास्यरसामध्ये मी कधीही हार मानणार नाही. सुरू. तर मुलींनो, आज अभिनय भयानक रस. भयानक रस. वीर रस. मी हार मानणार नाही. मी कधीही हार वीर मानणार रस. नाही. मी हार मानणार नाही. मी कधीही हार मानणार नाही. तर मुलींनो, आज तुम्ही अभिनयातील नवरस शिकलात. बरोबर. हावभाव मजा आली पाहिजे. नवरस समजले सगळ्यांनी एकदम म्हणा. नवरसामध्ये नवरस पाहिजे. व्हेरी गुड. सगळ्यांनी एकदम म्हणा. आपण कधी वापरतो? व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे अभिनयात हावभाव व्यक्त करण्यासाठी नवरसातील रसांचा वापर होतो. बरोबर ना? बर. स्लोगन. तर मुलींनो, आज तुम्ही आज आपण अभिनयातील नवरस शिकलो. तर किती रस असतात? अभिनयातील नवरस हे कोणत्याही प्रसंगाचे भाव व्यक्त करण्यासाठी असतात. तर अभिनयात सुविचार काय आहे? स्लोगन काय आहे? शो मस्ट गो ऑन. का बरं हा स्लोगन का आहे? कारण की ना तिथे तर मुलींनो, तर उदाहरण काय देणार आहेस? की जर कुठेतरी पाऊस पडत असेल तर उदाहरण काय देणार आहेस? आणि त्याला कुठेतरी पाऊस पडत असेल शाहरुख खान चिडला आणि तो जर गेला की त्याला आणि तो खूपच चिडला असेल तर तो भिजला असेल पूर्ण प्रकारे आणि तरी सुद्धा तो हसत येईल कारण की जरी पण तो एक असला तरी सुद्धा त्याला बघणारे लोक खूप सारे आहेत. मिलियन्स आहेत. बरोबर. तरी सुद्धा जायचंच आहे. मग तो जर गेला तिकडे आणि तो खूपच चिडला असेल तर तो भिजला असेल पूर्ण प्रकारे आणि तरी सुद्धा तो हसत येईल कारण की जरी पण तो एक असला तरी सुद्धा त्याला बघणारे लोक खूप सारे आहेत. मिलियन्स आहेत. बरोबर. तर उदाहरण काय देणार? शो मस्ट गो ऑन. मध्यमाने खूपच छान उदाहरण दिले. मध्यमासाठी बिग क्लॅपिंग. शो मस्ट गो ऑन हेच सांगते. शो मस्ट गो. भयानक रस. भयानक रस. मी हार मानणार नाही. भयानक रस. सुरू.
ओनली 5 मिनिट ऍक्टिव्हिटी. हे टास्क फक्त 5 मिनिटाचं आहे. तर टास्क कंप्लीट झालं. सुपर गर्ल्स हात वर करा. पॉवरफुल गर्ल्स हात वर करा. ओके. तर काय रिमेनिंग थिंग्स कोणत्या रिमेनिंग राहिल्यात सांगा. बांगडी आणि लेटर. बरं, तुमचं काय राहिलंय. सुपर गर्ल्स, पॉवरफुल गर्ल्स, वाचून दाखवा. काय राहिलंय. कोण जिंक. तर टास्क कंप्लीट झालं. सुपर गर्ल्स हात वर करा. पॉवरफुल गर्ल्स हात वर करा. ओके. तर काय रिमेनिंग थिंग्स कोणत्या रिमेनिंग राहिल्यात सांगा. बांगडी आणि लेटर. बरं, तुमचं काय राहिलंय. सुपर गर्ल्स, पॉवरफुल गर्ल्स, वाचून दाखवा. काय राहिलंय. कोण जिंक. तर आता आपण पाहिलं की दोन्ही टास्क टायअप झालेले आहेत. ते कसे. तर तुम्ही सुद्धा आता बी ग्रुपसाठी क्लॅपिंग करा. हे टायअप विनर आहे. करायचंय आता लगेच. ओके, ठीक आहे. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. तर सुपर गर्ल्स आणि पॉवरफुल गर्ल्स मध्ये विनर कोण आहे. तर सुपर गर्ल्सने बिग क्लॅपिंग करा. आणि तुम्ही का हरले याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग करायचंय आता लगेच. ओके. असे काय तर यांनी पेअर्स मॅच केल्या. त्यांनी जे म्हणजे जे मॅच होत नाहीये त्याला सर्कल केले. म्हणजे एकंदर दोन्हीही टायअप विनर आहात. बिग क्लॅप. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की. दिल है छोटा